नमस्कार. मी अतुल देवगरे, कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझं कृषी केंद्र आहे अतुल कृषी सेवा केंद्र नावानं. आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचं तात्पर्य हे आहे का जो तूर सगळ्या शेतकऱ्यांना जे पेरलेली आहे याच्यामध्ये जंगली डुकरेचा खूप त्रास आहे. पेरल्यानंतर तुमचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा उगम होतानाही डुकरं पूर्ण तूर खाऊन घेते. याच्यासाठी सरदार ॲग्रिकेम कंपनीनं एक कंट्रोल नावाचं औषध काढलेलं आहे सगळ्यात कडू. तर ते कंट्रोल कधी तुम्ही तुरीला एका किलोला 8 ते 10 मिली कधी यूज केलं आणि 10-5 मिनिटं सुकू दिलं आणि नंतर पेरणी केली तर तुमची डुक्कर शेतात येणार. आल्यानंतर ज्यावेळेस तो खाण्याचा प्रयत्न करते तर त्याला जसं कडू लागते तसं ते सोडून देते. उदाहरणार्थ ज्या शेतात मी व्हिडिओ बनवून आलो हे माझं शेत आहे. ह्या शेतामध्ये संत्र्यामध्ये आम्ही तूर पेरलेली आहे. पहिले याच्या अगोदरल्या व्हिडिओमध्ये ग्लायफोसेटचा व्हिडिओ दाखवलेला आहे. याच्यामध्ये तूर पेरलेली आहे. ऑलरेडी तूर पेरल्यामुळे जे आम्ही कंट्रोल लावलं त्याच्यामुळे एकही दाना डुकरानं खाल्लेला नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना कधी हे लावलं तर प्रत्येकाचा खर्च वाचेल, म्हणजे तूर तुमची कायमस्वरूपी राहील, पेरणीचा खर्च वाचेल, बऱ्याच गोष्टी तुमचा बेनिफिट मिळेल. आणि त्याच्यानंतर जो खळ म्हणजे निघाल्यानंतरही तुम्हाला जो खळा म्हणतो आपण ते जे खाल्ल्या जाते त्याच्यावरही कधी तुम्ही फवारणी कधी केली 200 लिटरला 200 मिली म्हणजे प्रति लिटर 1 ml न, तर तुम्हाला तो त्रास होणार नाही. तुम्ही कंट्रोलर यूज करू शकता. धन्यवाद.